सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. होपफुली तुम्ही मागचे लेक्चर बघितलेले असेल. वेक्टर आपण 3D सुरू केलेला आहे. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली वेक्टरचं कंटिन्युएशन आहे, हे मी आधीच एक्सप्लेन केलेलं आहे. कालचा जो आपला लेक्चर होता त्यामध्ये आपण भरपूर इम्पॉर्टंट पॉईंट्स कव्हर केले. सो तुम्ही लाईनबद्दल जी इन्फॉर्मेशन तुमची 2D मध्ये होती ती आपण 3D मध्ये वेक्टरच्या फॉर्ममध्ये कशी आणू शकलो हे आपण थोडंसं काल बघितलं होतं. त्याचा कार्टेशियन फॉर्म बघितला होता, काही एक्झाम्पल्स बघितले. ठीक आहे. सो त्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत जेवढ्या आज आपण पुढचा एक पॉईंट लाईनच्या पुढे जाणार आहे तो म्हणजे प्लेन. ठीक आहे. सो प्लेन बद्दल आज आपण सगळं इंट्रोडक्शन पासून बेसिक गोष्टीपासून आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहे की प्लेन एक्झॅक्टली आहे काय, त्याचा उपयोग आपल्याला 3D मध्ये कसा होणार आहे, भरपूर होणार आहे खरं तर. तसं आपण लाईन ज्यावेळी एखाद्या लाईन बद्दल जर डिस्कशन केलं ना तर आपण म्हणतो की नॉर्मली एखादी लाईन परपेंडिक्युलर टू इच अदर आहे ना, लगेच आपल्याला इमॅजिन होतं अरे हा दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत म्हटल्यावर अशा अशा असणार आहेत, दोन लाईन इंटरसेक्टिंग आहेत म्हटल्यावर त्या कशा असतील. तर याचं एक बेसिक आहे ना, आपण व्हिज्युअलायझेशन पटकन करू शकतो, पण प्लेनचं व्हिज्युअलायझेशन थोडंसं डिफिकल्ट आहे. कारण कसं आहे की दोन प्लेन इंटरसेक्ट होतात असं म्हटलं की पहिला प्रश्न पडतो अरे काय करायचं आता, की इंटरसेक्शन नक्की कसं असेल, असं असं काय, लगेच ते थोडंसं जंगलिंग होऊन जातं. मग प्लेन परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत, मग ते कसे आहेत, असे असणार आहेत, असे असणार आहेत, कसे असणार आहेत. सो थोडंसं प्लेनमध्ये कशा आहेत गोष्टी की थोडं व्हिज्युअलायझेशन आपल्याला ऑब्व्हियसली जास्त लागणार आहे, पण हरकत नाही. आपण बेसिक अगदी म्हणजे प्लेनच्या डेफिनेशन पासून सुरू करणार आहे. त्याचे इक्वेशन्स ऑब्व्हियसली असं लाईनचे इक्वेशन आहेत तसे प्लेनचे पण इक्वेशन आहेत, वेक्टर फॉर्ममध्ये आहे, कार्टेशियन फॉर्ममध्ये आहे. सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण याला गरज प्रिव्हियस लेक्चरची खूप आहे, कारण जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये लाईनचं आपण इक्वेशन काढण्यासाठी जे काही आपण प्रोसिजर फॉलो केली होती ती सेम प्रोसिजर आपण प्लेनसाठी सुद्धा फॉलो करणार. ठीक आहे. सो चलो आजचा टॉपिक सुरू करूया. लेट अस राईट डाऊन द नेम ऑफ द टॉपिक. ओके, प्लेन. ठीक आहे. आता पहिली गोष्ट डेफिनेशन बद्दल थोडंसं बघूया. आता डेफिनेशन लिहायची म्हटली तर पहिला डेफिनेशन लिहून घेऊया. काय दिले बघा. इफ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट, इफ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट्स, ठीक आहे, एनी टू पॉइंट्स ऑन अ सरफेस, ऑन अ सरफेस लाइज completely on that surface, then that surface is called as plane. ठीक आहे. सो थोडंसं आता विचार करताना असं म्हणजे वाटत असेल की काय लिहिलंय, डेफिनेशन नक्की काय विषय समजून घेऊया. काय दिले बघा, एक एक लाईन समजूया, एक एक वर्ड पासून क्लिअर करूया. इफ अ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट्स. ठीक आहे. आता तुम्ही ऑब्व्हियसली एखादी लाईन काढायची म्हटलं तर काय करता, दोन पॉईंट जॉईन करता, ह्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं करतो आपण नाही. अजून भरपूर पर्याय आहेत पण सोडा, ही आपली बेसिक गोष्ट आहे. ऑन अ सरफेस, पण एखाद्या सरफेसवर जर आहे आणि दोन पॉईंट्स आहेत मग आपण काय करूया, पहिली तर गोष्ट बेसिक एक सरफेस इथे काढून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो हा एक इथे आपण एक सरफेस काढला. ठीक आहे. दिस इज द सरफेस आणि त्यांचं म्हणणं आहे एनी टू पॉईंट्स. मग आपण म्हणूया हा पॉईंट ए आहे आणि दुसरा पॉईंट इथे कुठेतरी बी घेऊया आणि ह्या दोघांना जॉईन केलं. ठीक आहे. ऑब्व्हियसली एक लाईन फॉर्म होणार आहे. ठीक आहे. आता त्यांचं म्हणणं काय, ही जी लाईन आहे ना, ही जी लाईन आहे ही सरफेसवर जर पूर्णपणे लाय करते, इफ इट लाईज कम्प्लिटली ऑन दॅट सरफेस, देन दॅट सरफेस म्हणजे हा जो काही सरफेस आहे ना, ओके दाखवतो थोडंसं. हा जो काही सरफेस आहे, हा जो सरफेस मग आला ना सगळा थोडासा मुद्दामूनच लाईट कलर घेतलाय, हा जो पूर्ण सरफेस आहे ना ह्याला काय म्हणणार आपण, ह्याला प्लेन म्हणणार. ठीक आहे. याला आपण काय म्हणू शकतो, प्लेन म्हणू शकतो. कारण काय आहे की ज्यावेळी दोन पॉईंट कुठलेही घेतले, आता असं काही कंपल्शन नाहीये किंवा हे असेच आपण लाईन्स घ्यावेत किंवा असेच प्लेन असं असतो का, पॅरलेलोग्रामच असतो का प्रत्येक, असा काही विषय नाहीये. तुम्ही कुठलेही पॉईंट घ्या, हा इथे घ्या, इथे घ्या, नॉर्मली हे जॉईन केलं. आता हा ए म्हणा, हा बी म्हणा. आता तुम्ही ही बघा, ही लाईन कम्प्लिटली त्या प्लेन वरती राहते. ठीक आहे. म्हणजेच काय की हा जो सरफेस आहे टोटल ह्याला आपण प्लेन म्हणू शकतो. सो ही बेसिक डेफिनेशन आहे, अगदी बेसिक डेफिनेशन. आता मला वाटतं प्लेन म्हणजे काय सांगायची तुम्हाला गरज नाही. आता तुम्ही मोबाईलवर बघताय, जी स्क्रीन आहे तुमची मोबाईलची तो प्लेन आहे. लॅपटॉप बघताय, लॅपटॉपची स्क्रीन प्लेन आहे. तुमचा टेबल जिथे लॅपटॉप किंवा मोबाईल ठेवलाय तो एक प्लेन आहे. ठीक आहे. आता प्लेन आणि रफ सरफेस यात खूप फरक आहे. ठीक आहे. नाहीतर कसं होतं, मुलांचं म्हणणं असतं की अरे त्यामध्ये काय सिमिलरिटीज आहे, जर एखादी लाईन काढली तर त्याच्यावरतीच लाय करेल, असं नाही आहे. ठीक आहे. तुम्ही विचार करा की माउंटन्स अँड टेरेन्स आपण बघतो. ठीक आहे. जे ओबडधोबड आहेत किंवा खडबडीत आहेत तर ते आपण प्लेन नाही म्हणू शकत. त्याला ऑब्व्हियसली प्लेन नाहीच आहेत ते, पण त्याला प्लेन म्हणू शकत नाही. तसंच एखादं स्पियर त्याला पण आपण नाही म्हणू शकत. कारण सांगतो, आता एखादा स्पियर जर मी ते काढायचं म्हटलं, ठीक आहे, इफ आय ड्रॉ स्पियर, ठीक आहे, आणि जर मी एखादी लाईन त्याच्यावर काढली तर एक लक्षात घ्या, ही लाईन त्या स्पियरवर कम्प्लीट असेल का. आता ऑब्व्हियसली ही थोडीशी बाहेर गेली सोडा, अगदी तुम्ही ह्याच्यावर काढून घ्या. आता ही ए आणि बी ही जी पॉईंट जर मी काढले आणि ही जर लाईन जॉईन केली, ही त्या प्लेन
किंवा सरफेसवर असेल का, अखंड त्या सरफेसवर लाय करेल का, किंवा असं अगदी मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर अशी पेस्ट होईल का किंवा चिकटेल का त्या सरफेसला, तर नाही चिकटणार आहे. काय होणार आहे की सरफेस असा असेल ना गोलसर, तर ही लाईन अशी राहील. आता बघा ही लाईन अशी राहिल्यामुळे काय झालं, हा इथे पण गॅप आहे, इकडे पण गॅप आहे, म्हणजे ही लाईन काही पूर्णपणे आली नाही. ठीक आहे, पण हा जर एक प्लेन मी म्हटलं, ठीक आहे, इफ आय कॉल इट एज अ प्लेन. ठीक आहे, आता हे जरी म्हटलं बघूया, आता ही बुक आहे, मी ही जर लाईन म्हटली तर ही बघा, ही लाईन कम्प्लिटली ह्याच्यावर पेस्ट होते, म्हणजे काय झालं, हा जो सरफेस आहे ह्याला मी प्लेन म्हणू शकतो. ठीक आहे, तेच ह्याला थोडासा दुमडला असा, थोडासा मी काय केला, ह्याला फोल्ड केला आणि इथे मी लाईन प्लेस केली. ही लाईन आहे का सरफेस मध्ये, नाहीये. ठीक आहे, सो ह्याच्यावरून तर ह्याच्यापेक्षा जास्त मी काही कलाकारी दाखवू शकत नाही. सो क्लिअर झालं असेल तुम्हाला की डेफिनेशन काय आहे प्लेनची. सो ही अगदी बेसिक डेफिनेशन आहे की प्लेन म्हणजे काय, की ज्यावेळी दोन पॉइंट एखाद्या सरफेसवरती आपण कनेक्ट करतो आणि जी लाईन बनते त्या कनेक्शननी, ती लाईन जर त्या सरफेसवर पूर्णपणे लाय करते तर तो प्लेन आहे. बस विषय खतम. ठीक आहे, आता सेकंड याच्यामध्ये डेफिनेशन काय आहे की विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल आहे. सो ती पण आपण डेफिनेशन बघूया काय दिलेली आहे. इफ अ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट्स, आता हे कॉमनच राहणार आहे, लक्षात घेतलं तर ही आता डेफिनेशन मागच्या याला पण होती. 2 पॉइंट्स ऑन अ सरफेस, अगदी हे पुस्तकी जसं आहे तसं लिहिण्याचा प्रयत्न करा. सरफेस परपेंडिक्युलर, ठीक आहे, परपेंडिक्युलर टू अ फिक्स्ड स्ट्रेट लाईन, then the surface is called अ प्लेन. ठीक आहे, अँड दॅट फिक्स लाईन, आता जी फिक्स लाईन आहे, अँड असं म्हणूया दॅट फिक्स्ड लाईन इज कॉल्ड, ओके, दॅट फिक्स लाईन इज कॉल्ड नॉर्मल टू द प्लेन. ठीक आहे, इज कॉल्ड नॉर्मल टू द प्लेन. ठीक आहे, सो आता कसं आहे बघा की इफ अ लाईन जॉइनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन अ सरफेस परपेंडिक्युलर टू फिक्स स्ट्रेट लाईन, ओके, फिक्स स्ट्रेट लाईन, देन सरफेस इज कॉल्ड प्लेन. ठीक आहे, पहिली जर गोष्ट पुन्हा आपण प्लेन काढून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, इफ आय ड्रॉ प्लेन, आता नॉर्मली तुम्ही हा पॅरलेलोग्रामच काढत चला, म्हणजे कसं आहे जास्त तुम्हाला तर जास्त किकपिट नको, एक फिक्सच ठेवा की बाबा हा आपल्याला हेच प्लेन काढायचं आहे, बाकी काय. आता त्यांचं म्हणणं काय, एक लाईन जी आहे प्लेनला इथे परपेंडिक्युलर असणार. ठीक आहे, सो एक लाईन काढली मी, इथे परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, ते प्लेनला. आता ही लाईन एक आहे आणि त्यांचं म्हणणं काय की अजून एखादी लाईन जर इथे काढली आपण 2 पॉइंट्सना कनेक्ट करणारी, ठीक आहे, आणि हे जर 2 लाईन परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत, ठीक आहे, परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत, तर काय होणार आहे, की हा जो सरफेस आहे त्यांच्यामुळे झालेला हा जो सरफेस आहे ह्याला आपण प्लेन म्हणू शकतो. आणि ही लाईन जी फिक्स लाईन आहे ह्याला आपण एन वेक्टर असं म्हणूया, तर ह्याला नॉर्मल आपण म्हणणार. ठीक आहे, दिस विल बी नॉर्मल. आता तुम्ही म्हणा सर हे परपेंडिक्युलर कसं आहे, तर मला वाटतं वेक्टर जर प्रॉपर बघितलं असेल आणि अभ्यास केला असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मी सांगायच्या आधीच समजलं असेल की हे परपेंडिक्युलर कसे असणार आहे. ठीक आहे, यू कॅन ट्रान्सलेट दिस थिंग. आणि तुला माहिती आहे एखादी ही लाईन आहे, हा प्लेन आहे, ठीक आहे, हे माहिती आहे ना, हे फिरलं असं उलट इकडून फिरलं तरी काय फरक पडत नाही, ते सगळे काय आहेत 90 डिग्रीज असणार आहेत त्या लाईन सोबत. ठीक आहे, ही गोष्ट मी शिकवली होती वेक्टर्सच्या स्टार्टिंगला. सो इथपर्यंत गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. बघा काय म्हणणं आहे, इफ अ लाईन जॉईनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन अ सरफेस परपेंडिक्युलर टू फिक्स स्ट्रेट लाईन, ही फिक्स स्ट्रेट लाईन आहे आणि हे 2 पॉइंट ज्यांच्यामुळे एक लाईन बनलेली आहे, देन सरफेस म्हणजे हा जो सरफेस आहे, हा जो सगळा सरफेस आहे हा काय झाला, हा प्लेन झाला. आणि ही जी फिक्स लाईन आहे ही काय झाली, नॉर्मल टू द प्लेन. ठीक आहे, ही नॉर्मल टू द प्लेन झाली. सोपं आहे, ह्याच्यात काही कठीण नाही आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे की प्लेनची डेफिनेशन बरेच वेळा मी जेव्हा विचारतो ना मुलांना, प्लेनची डेफिनेशन माहित नसते. प्लेन काय आहे हे सांगतात की सर प्लेन म्हणजे प्लेन असतं, बस, ह्याच्या पलीकडे काय नाही. दिस इज आवर डेफिनेशन. एकदम असं म्हणतात ना जबरदस्त डेफिनेशन सांगतात मुलं, प्लेन इज प्लेन. येस, जसे मार्क्स आहेत फ्लॅट, दॅट इज प्लेन. ओके, सो तशा पद्धतीने आन्सर नाही द्यायचं. प्लेन काय आहे ह्याची प्रॉपर डेफिनेशन पाहिजे. लक्षात आहे, कोणी बाहेर विचारलं नंतर सांगू नका की बाबा असं फ्लॅट इज फ्लॅट म्हणजे झालं कल्याण. ठीक आहे, सो काय डेफिनेशन आहे, ह्या 2 डेफिनेशन वरून तुम्ही एक्झॅक्टली डिफाईन करू शकता की बाबा प्लेन हा विषय नक्की आहे काय. सो हे स्पिअरच्या एक्झाम्पल वरून तर पटकन कळलं असेल. आणि बाकी तर हे एक डेफिनेशन आहे की जी नॉर्मलची आपल्याला गरज आहे. आता ही नॉर्मल खरं तर घेण्याचे कारण काय किंवा हे डेफिनेशन लिहिण्याचं कारण काय की मला जे डेरिव्हेशन करायचं आहे ना, जे डेरिव्हेशन मला पुढे करायचं आहे किंवा इक्वेशन ऑफ प्लेन मिळवायचं आहे त्यासाठी मला हीच फिगर करायची आहे, म्हणून ह्याला इंट्रोड्यूस केलं आपण. ठीक आहे, सो इफ दिस इज डन, चलो नेक्स्ट पॉइंट बघून घेऊया. काय, इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म बघूया. इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्म.
ओके. आता पहिला ऑब्व्हियसली वेक्टर फॉर्म बघूया, कारण कसं आहे की वेक्टर फॉर्म थोडं व्हिज्युअलाइज करायला खूप सोपं आहे तशा हिशोबाने. ठीक आहे, कारण कार्टेशियन फॉर्म पेक्षा कसं आहे, काल सुद्धा आपण बघितलं की वेक्टर फॉर्म मधले इक्वेशन्स आपल्याला खूप सोपे होते. आर इज इक्वल टू बघा ए प्लस लॅम्बडा बी आठवत असेल तर बघा थोडंसं, किंवा R1 लॅम्बडा आणि म्यू वाले इक्वेशन शेवटला जे घेतले होते आपण आठवत असतील तर बघा. सो वेक्टर फॉर्म मध्ये पहिला बघून घेऊया की विषय काय आहे. आता ह्याच्यासाठी ऑब्व्हियसली एक मला रिलेव्हंट इन्फॉर्मेशन पाहिजे. आता तुम्ही विचार करा की ज्यावेळी तुम्हाला कोण सांगतं एखादी लाईन ड्रॉ करा, तुम्हाला ऑब्व्हियसली त्याची इन्फॉर्मेशन काहीतरी लागेल ना. त्या लाईनला कुठेतरी दिशा लागेल, म्हणजे कुठेतरी स्लोप पाहिजे, कुठेतरी त्याचा एक फिक्स पॉईंट पाहिजे. तसं प्लेनसाठी सुद्धा लागेल, प्लेनसाठी सुद्धा ऑब्व्हियस लागेल. आता काय लागतं ते सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय बघणार ते बघूया. पासिंग, ओके, पासिंग थ्रू अ पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू गिवन वेक्टर. ठीक आहे. आता याच्यामधली अर्धी इन्फॉर्मेशन जरी माझ्याकडे असती, म्हणजेच काय दाखवतो बघा, जर ह्याच्यामध्ये हाफ इन्फॉर्मेशन जरी माझ्याकडे असेल ना तरी मी इक्वेशन काढू शकत नाही. सांगतो का ते. आता इथे त्याने काय म्हटलंय की पासिंग थ्रू अ पॉइंट. ठीक आहे, हे माझ्याकडे इन्फॉर्मेशन नसेल आणि हीच एवढीच आहे, परपेंडिक्युलर टू अ गिवन वेक्टर. आता हा गिवन वेक्टर मी एन म्हणतो, ह्याला जर हा प्लेन परपेंडिक्युलर आहे तर असे अजून पण प्लेन असू शकतात ना. फॉर एक्झाम्पल आपण जर बघायचं म्हटलं तर हे बघा, ह्याला अजून एक इथे वरती एखादा प्लेन असू शकतो. ठीक आहे, वरती एखादा प्लेन असेल. ओके, सो नो दिस प्लेन इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू दिस. मग इक्वेशन नक्की कुठल्या प्लेनचं पाहिजे, वरच्या ब्लू वाल्या प्लेनचं पाहिजे किंवा ह्या रेड वाल्या प्लेनचं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशनची गरज आहे, तरच आपण डेरिव्हेशन करू शकतो. ती पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे काय की आपल्याला एखाद्या फिक्स पॉईंट मधून, आता मी जर म्हटलं की तो पॉईंट रेड प्लेन वरती लाई करतो. ठीक आहे, इफ आय से दॅट पॉईंट लाईज ऑन द रेड प्लेन, म्हणजे काय, तो पॉईंट कुठेतरी इथे आहे, हा ए पॉईंट म्हणूया. आता झालं फिक्स. आता काय कन्फ्युजन, आता काही कन्फ्युजन नसलं पाहिजे की बाबा नक्की तो प्लेन कुठून पास होतोय किंवा कुठल्या प्लेनचं इक्वेशन पाहिजे, रेड पाहिजे प्लेनचं किंवा ब्लू प्लेनचं पाहिजे मला. आता ह्याच्यात काय आपल्याला प्रॉब्लेम नसला पाहिजे. ठीक आहे, सो हे सगळे दोन्ही पॉईंट इन्फॉर्मेशन ही इम्पॉर्टंट आहे, व्हायटल आहे आपल्याला की व्हिज्युअलाइज पण करायला आणि त्याच्यावरती आपल्याला डेरिव्हेशनसाठी सुद्धा. ठीक आहे, मग पुन्हा येऊन आपण पुन्हा त्याच पॉईंटवरती येऊन थांबणार आहे की इक्वेशन डिराईव्ह करायचं कसं. आता लेक्चरच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन मागच्या लेक्चरमधली पाहिजे. आता विचार करा, लाईनचं इक्वेशन काढताना आपण काय केलं होतं, एक पॉईंट आर घेतला होता, बरोबर आहे, एक पॉईंट आर घेतला होता, ह्याचा पोझिशन वेक्टर ए म्हणूया, ह्याचा पोझिशन वेक्टर आर म्हणूया. आता मी मुद्दाम बाहेर लिहिलं तर प्लेनमध्ये खिचडी नको आहे आणि ह्याच्यावर मी काही रेस्ट्रिक्शन टाकले होते. ठीक आहे, पहिला एक कनेक्ट करून घेऊया. ठीक आहे, आता मी या आर वरती रेस्ट्रिक्शन काय टाकणार आहे, तर हा आर जो आहे ना पॉईंट, हा सरफेस वरती असला पाहिजे. पहिली गोष्ट, या सरफेस वरती, या प्लेन वरती तो पॉईंट असला पाहिजे, हे मी एक त्याला रेस्ट्रिक्शन टाकलं. दुसरं म्हणजे आर आणि ए जेव्हा जॉईन करेन तेव्हा ए आर जो वेक्टर भेटणार आहे तो सुद्धा इट शुड लाय, ओके, शुड लाय ऑन द प्लेन. ओके, मी असं का म्हणतोय की ए आर वेक्टर शुड लाय ऑन द प्लेन, तर एक लक्षात घ्या, एक सिनारिओ असा होऊ शकतो की एखादा पॉईंट जर ह्याच्यावर रेस्ट्रिक्शन मी टाकले नाही आणि मी जर एखादा पॉईंट आर बाहेर मांडला, ओके, इफ आय से आर इज हिअर, तर पॉईंट आहे, ठीक आहे, पॉईंट आहे, पण हा वेक्टर ह्या प्लेन मध्ये लाय करतो का, तर नाही करत. सो मला हे चालणार नाही. ठीक आहे, सो आय डोंट वॉन्ट दिस थिंग, हा सिनारिओ येऊ नये म्हणून मी ह्याच्यावर काय केले, प्रॉपर रेस्ट्रिक्शन टाकले. ठीक आहे, आय हॅव पुट द प्रॉपर रेस्ट्रिक्शन दॅट ए आर, फर्स्ट ऑफ ऑल आर शुड रिमेन इन द प्लेन अँड ऑल्सो ए आर शुड बी इन द प्लेन इटसेल्फ. ठीक आहे, तो प्लेनच्या बाहेर नको आहे. आता हे झाल्यानंतर मला ए आर काढायला जमू शकतो का, तर मला माहिती आहे आर मायनस ए हा मला जमेल. पण आपण प्लेनचं डेफिनेशन शिकताना काय म्हटलं की जर एखादी लाईन दोन पॉइंटमुळे एका सरफेसमध्ये तयार होते, ती लाईन एका फिक्स लाईनला परपेंडिक्युलर असणार आहे, बरोबर आहे. हा जर माझा नॉर्मल आहे, ही जर परपेंडिक्युलर असणार आहे बघ, ओके, सो ही आणि ही लाईन सुद्धा ऑब्व्हियसली परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच काय, प्लेनला हा काय झाला, हा नॉर्मल झाला, बरोबर आहे. आपण मागे हे बघितलं होतं. म्हणजेच काय, हा वेक्टर मी ट्रान्सलेट करून इथे जोडला तर तो काय होणार आहे, 90 डिग्री होणार आहे. म्हणजेच काय झालं की ए आर डॉट, आता त्या वेक्टरला एन वेक्टर म्हटलंय, इज इक्वल टू 0. हे आपल्याला इक्वेशन आलं पाहिजे, बरोबर ना, बिकॉज आय एम सेइंग ए आर इज परपेंडिक्युलर टू एन वेक्टर, सो ए आर डॉट एन शुड बी 0. ही आता कंडिशन किंवा केस आपण आधी सुद्धा बघितलेली आहे. सो ही जर केस असेल तर मला माहिती आहे आर मायनस ए डॉट एन इज इक्वल टू 0. आता दिस थिंग, आता इथे तुम्ही काय करू शकता, इथे हवे तर ओपन करून घ्या, हे ओपन करा, आर डॉट एन मायनस ए डॉट एन. ठीक आहे, सो इफ दिस इज द केस, आता हे उलट करू नका, सांगितलेलं आहे एनची पोझिशन इथे असेल तरच मी त्याला कॉमन काढू शकतो, माहिती आहे ना. इथे एन ए लिहिले तर चालेल का, तर नाही, प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. ठीक आहे, सो कॉमन काढताना प्रॉब्लेम आहे. सो इफ दिस इज इक्वल टू 0, दिस इज नथिंग बट, पहिली गोष्ट म्हणजे
हे इक्वेशन ऑफ प्लेन म्हणून तुम्हाला नॉर्मली गोष्ट बघायला मिळेल. हे सुद्धा इक्वेशन म्हणजे इक्वेशन ऑफ प्लेन आहे. अजून एक गोष्ट सांगतो की बुक्समध्ये ना, आता तुम्ही विचार करा की ए वेक्टर हा नॉन वेक्टर होता मला, बरोबर आहे. इट वॉज नॉन वेक्टर. इव्हन एन वेक्टर इज ऑल्सो नॉन वेक्टर टू मी. जर ह्या दोन वेक्टरचं आता मी आर काय आहे, आर एज अ लोकस ट्रीट करतोय ना. आय डोंट नो व्हॉट इज आर एक्झॅक्टली. मला तो एच कॉमा के असं मी म्हणायचो आणि मग फायनली जाऊन त्याला मी रिप्लेस करायचो. त्या पद्धतीने मला हा अननोन एलिमेंट आहे, पण ए आणि एन मला नोन एलिमेंट्स आहेत. मग नोन एलिमेंट्सचा डॉट प्रोडक्ट म्हणजे स्केलर प्रोडक्ट मला एक व्हॅल्यू दे, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू भेटणार आहे 100%. मग त्या व्हॅल्यूला मी जर डी म्हटलं तर ह्याला मी कसं लिहू शकतो, आर डॉट एन प्लस डी इज इक्वल टू 0. सो मेनली इक्वेशन नंबर 3 तुम्हाला पुस्तकात तुम्हाला जर इथे मायनस इथे प्लस लिहिलंय तर ऑब्व्हियसली डी ची व्हॅल्यू इथे प्लस मायनस काही असू शकते, तो त्या हिशोबाने लिहिलेला आहे. सो नॉर्मली तुम्हाला एखादी गोष्ट ज्यावेळी प्लेनचं इक्वेशन काही बुक्समध्ये तुम्ही बघाल तर अशा पद्धतीने बघायला मिळेल. सो तिथे काही कन्फ्युजन करायचं नाही. दिस इज सेम टू दिस इज सेम टू दिस. ओके, ऑल आर सिमिलर. काही वेगळेपणा नाहीये. पण कसं आहे, थोडा चेंजेस आहेत की जे तुम्हाला कळलं पाहिजे की हा डी म्हणजे काय. तर एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यूज मध्ये जनरेट होणार आहे तर काय फरक पडतो, मी त्याला डी लिहून टाकला कारण डॉट प्रोडक्ट स्केलर प्रोडक्ट मला माहिती आहे की एक व्हॅल्यू जनरेट करून देणार आहे. मला वाटतं एवढं तरी गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. सो हे तर झालं अगदी नॉर्मल. पहिला आपण सुरुवात केली नॉर्मल नाही प्लेन बद्दल, किंवा प्लेन एक्झॅक्टली आहे काय, त्याची डेफिनेशन काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. ठीक आहे. आता असं वेक्टर फॉर्म झाला तसंच लगेच आपण डिस्कस करून घेऊया इक्वेशन ऑफ प्लेन आता कार्टेशियन फॉर्म. ओके, कार्टेशियन फॉर्म. आता कार्टेशियन फॉर्म मध्ये डिस्कशन करण्यासाठी पुन्हा मला इन्फॉर्मेशन तर लागेल, काही नाही तर रेलेव्हंट इन्फॉर्मेशन लागेल. मग पुन्हा तेच पासिंग थ्रू, ओके, पासिंग थ्रू अ फिक्स पॉइंट किंवा पॉइंट अँड डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल आर नोन. ओके, आर नोन. सो ही गोष्ट आता बदलली. आता काय झालं की मी कार्टेशियन फॉर्म मध्ये आल्यानंतर मला त्या डायरेक्शन रेशोची गरज लागली. आता का ते पण सांगतो. पुन्हा आहे ती फिगर आपण इमॅजिन करायला सुरुवात करायची. इमॅजिन नाही, काढायला सुरुवात करूया. एक प्लेन दिलाय, एक बाबा त्याला नॉर्मल दिलाय, एन वेक्टर आहे. ठीक आहे. आता हा एन वेक्टर मला माहिती आहे पण मला वेक्टर फॉर्म मध्ये नको आहे. सो मी काय करतो, ह्याचे डायरेक्शन रेशोज मला पाहिजे तर मी काय लिहितो, ह्याचे डीआरस आपण म्हणूया ए बी आणि सी. ठीक आहे. त्यानंतर एक पॉईंट सांगितलाय ए. आता ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहायला लागतील ना की पोझिशन वेक्टर. हे काय लिहूया, x1 y1 आणि z1. ठीक आहे. हे पॉईंटचे मी कोऑर्डिनेट्स लिहिले. पुन्हा एक आर पॉईंट मी लिहिला. आता ऑब्व्हियसली ह्याला मी एक्स वाय झेड म्हणेन. बघा तुम्ही थोडासा विचार करा की जे आपण लाईनच्या इक्वेशन मध्ये गोष्टी बघत होतो ना की बाबा लाईनचं ज्यावेळी इक्वेशन काढायचं होतं त्यावेळी ज्या गोष्टी केल्या सगळ्या सिमिलर आहेत. एक लोकस टाईप पॉईंट डिफाईन करायचा, त्या पॉईंटला रेस्ट्रिक्शन टाकायच्या, त्या रेस्ट्रिक्शन्स वरून आपण एखादं इक्वेशन फाइंड करायचं. सो पुन्हा ऑब्व्हियसली तुम्ही हे जॉईन करणार. आता इथेच तुम्ही चेकआउट करून घ्या ना, इथेच तुम्ही बघून घ्या की आपण जे लाईनसाठी करत होतो तेच इथे पण करतोय. ठीक आहे. ओके, सॉरी खूप गरमी आहे, काय पर्याय नाही त्याला. सो आपण काय जे लाईनसाठी जे बघतो तेच इथे आपण करण्याचा प्रयत्न करतोय. बाकी काही वेगळं आपण असं करण्याचा प्रयत्न करत नाहीये इथे. ठीक आहे. सो सेम अगदी सेम बेसवरती म्हणजे म्हणतात ना एकच बेस आहे त्याच्यावरतीच लाईनचे इक्वेशन काढले, त्याच बेसवरती आपण प्लेनचं इक्वेशन काढण्याचा इथे प्रयत्न करणार आहे. पण इथे गंमत काय होणार आहे की आता मी ह्याला जे एन वेक्टर म्हटलं तर एन वेक्टर मी कसं लिहिणार, वेक्टरच्या फॉर्म मध्ये मी लिहू शकतो ना ए आय प्लस बी जे ओके प्लस सी के. मला ही तर गोष्ट माहिती आहे की बाबा हे डायरेक्शन रेशोला आय जे के मध्ये लिहिलं की ते झालं वेक्टर इन दॅट डिरेक्शन, संपला विषय. हे तर आपण व्हायटल इन्फॉर्मेशन आधी पण बघून झालेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला माहिती आहे ए आर काय असणार आहे. ए आर वेक्टर विल बी परपेंडिक्युलर टू एन वेक्टर, हे मला माहिती आहे. मग काय झालं, ए आर डॉट एन इज इक्वल टू 0, हे पण मला माहिती आहे. पण आता ए आर आर मायनस ए नाहीये, काय होणार आहे एक्स मायनस x1 आय. ठीक आहे, कारण वेक्टर मी लिहितोय बरोबर आहे. y मायनस y1 j प्लस z मायनस z1 k. ठीक आहे. सो दिस विल बी डॉट डॉट काय येणार आहे ए आय प्लस बी जे प्लस सी के. ओके, आता हे जरा स्क्रीनच्या बाहेर जाईल म्हणून इथे लिहितोय. ठीक आहे. आता ऑब्व्हियसली इज इक्वल टू 0 आहे, इज इक्वल टू हे 0 आहे. आता याचं डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर काय येणार आहे x मायनस x1, इथे आपण काय करूया ए इथे लिहूया प्लस b इंटू y मायनस y1 प्लस c इंटू के नाही z मायनस z1. ठीक आहे. सो हे जे इक्वेशन तुम्हाला दिसतं ना इज इक्वल टू 0, हेच तुमचं प्लेनचं इक्वेशन झालं. ओके, दिस इज नथिंग बट इक्वेशन ऑफ द प्लेन.
मग आता हेच प्लेनचं इक्वेशन आपण फॉलो करायचं का, म्हणजे हेच आपण लक्षात ठेवायचं का, तर काही गरज नाही आहे. आपण काय करूया, याला थोडंसं ओपन करूया. x मायनस x1 प्लस b इंटू वाय मायनस y1 प्लस c इंटू z मायनस z1. आता ह्याच्यामुळे काय होणार आहे ते पण एक समजून घेऊया. आता हे जे आपण फाइंड केलं हे काय होतं, इक्वेशन ऑफ प्लेन ओके इन कार्टेशियन फॉर्म. मग याचा एक नॉर्मल किंवा जनरल इक्वेशन ऑफ प्लेन ह्याच्यावरून आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे, सो आय विल राईट डाऊन हिअर की ह्या इक्वेशनचं ऑब्व्हियसली हे मागचं इक्वेशन काय झालं, इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टेशियन फॉर्म. पण जनरल इक्वेशन जर मला कोणी विचारलं, ओके जनरल इक्वेशन जर मला प्लेनचं कोणी कार्टेशियन फॉर्म मध्ये विचारलं तर मी कसं काढणार, हे जे इक्वेशन आहे ना ह्याला एक्सपांड करेन. आता एक्सपांड केल्यावर काय काय येणार आहे, ax मायनस ax1 प्लस by मायनस by1 प्लस cz मायनस cz1 इज इक्वल टू 0. मग आता मी काय केलं, ax प्लस by प्लस cz मायनस ax1 मायनस by1 मायनस cz1 इज इक्वल टू 0. आता इथे थोडं लक्ष द्या, दिस थिंग्स आर नथिंग बट कॉन्स्टंट. सो मी अख्ख्या टर्मला डी म्हणू शकतो ना, जसं आपण मागे इक्वेशन मध्ये डी म्हटलं त्याला मी काय करतो, डी म्हणतो प्लस डी इज इक्वल टू 0. सो दिस इज युअर इक्वेशन नॉर्मल किंवा जनरल इक्वेशन ऑफ प्लेन ओके इन कार्टेशियन फॉर्म. सो दिस इज द इक्वेशन. हे तुम्हाला बुकमध्ये बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळेल. सो हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, काय फरक नाही पडत. इथपर्यंत पोहोचायचं कसं हे महत्वाचं कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय काय व्हायटल इन्फॉर्मेशन आहे, या इक्वेशनमध्ये आपल्याला काय काय माहिती एक्स्ट्रा भेटणार आहे हे सुद्धा कळणं तेवढंच गरजेचं आहे. कसं आहे, मला जर एक विचार करा, क्वेश्चन मध्ये मला प्लेनचं इक्वेशन फाइंडच करायला दिलेलं नाहीये आणि त्यांनी मला सरळ सरळ हेच दिले इन क्वेश्चन. ओके, इन क्वेश्चन इक्वेशन इज गिवन, ओके इक्वेशन इज गिवन असं जर आलं तर मी काय करायचं, इथून आपली सुरुवात आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा की बाबा हे जे दिलेलं आहे तर याच्यामधून मी काय काय रिट्रीव्ह करू शकतो जे फार महत्वाचं आहे. तर ह्याच्यामधून मला एक गोष्ट कळते, दिस दिस अँड दिस दॅट इज नथिंग बट ए बी अँड सी आर माय डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय कॅन रिट्रीव्ह फ्रॉम इट. ठीक आहे, सो ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा. दिस इज अ नोट टू रिमेंबर. ओके, अ नोट टू रिमेंबर, हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे जे सांगतोय ना हे लक्षात ठेवा, तरच प्रॉब्लेम सोडवायला जमणार आहेत. नाही तर नंतर परत होणार की अप्रोच जमला नाही, असं नाही झालं. आता वाटतं सगळं जमतंय, एकदा प्रॉब्लेम सुरू झाले की मग हालत खराब होऊन जाणार बघा. म्हणून कसं आहे की दोन्ही बाजून लक्षात ठेवा की बाबा मला नॉर्मल आणि जर हे दिलेलं असेल, दोन पॉईंट्स दिलेले असतील तर मी इक्वेशन तर प्लेनचं फाइंड करू शकतो. पण जर इक्वेशन प्लेनच मला सरळ सरळ क्वेश्चन मध्ये दिलंय आणि मला कोण विचारतंय बाबा ह्याच्यावरून आता काहीतरी फाइंड करा, तर मला काहीतरी इनिशियल काहीतरी म्हणतात ना हातात पाहिजे ना गोष्ट. तर पहिली गोष्ट प्लेनच्या इक्वेशनवरून हातात येणार आहे ती सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे डायरेक्शन रेशो ऑफ द गिवन नॉर्मल. इथून मी सुरुवात तरी करू शकतो, काहीतरी करायला भेटेल. ठीक आहे, सो दिस इज फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आता ह्याच्यामध्ये अजून एक नोट करण्यासारखी गोष्ट काय आहे की ज्यावेळी इफ ओके पुढेच घेऊया आपण थोडंसं लिहूया, ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0. जर यामध्ये इफ इन केस डायरेक्शन रेशोज असे आले 1 1 आणि 0, म्हणजेच काय झालं, c इज इक्वल टू 0 झालं. म्हणजेच तुमचं इक्वेशन काय होणार आहे, आता a आणि b ची व्हॅल्यू टाकत नाही मी, नॉर्मली दिसताना कसं दिसणार आहे ते बघूया. ठीक आहे, असं काहीतरी दिसेल, म्हणजेच ax प्लस by प्लस डी इज इक्वल टू 0. आता इथे सुरुवात होते मुलांच्या कन्फ्युजनची. हे इक्वेशन बघितल्यानंतर असं नाही वाटत आहे की इक्वेशन ऑफ लाईन आहे. ओके, हे आता लिहित नाही तर तुम्ही परत ते इक्वेशन ऑफ लाईन म्हणून डिसाईड कराल. हे नॉर्मल आपलं इक्वेशन ऑफ लाईन आपल्याला माहिती आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मग मुलांचं म्हणणं असं असतं की सर एखादा डायरेक्शन रेशो म्हणजे सीच नाही, a किंवा b पण 0 झाला तर आपण त्या गोष्टीला लाईन म्हणून कन्सिडर करून सॉल्व्हिंग करू शकतो का, तर बिलकुल नाही. दिस इज नॉट अ लाईन, this is not a line, it is still a plane, it is still a plane. इक्वेशन ऑफ प्लेनच आहे हे, ती लाईन नाही आहे. त्यामुळे ही गफलत करायची नाही की जर एखादा डायरेक्शन रेशो 0 झाला तर बाबा रे मला ते आता लाईन म्हणून इक्वेशन भेटल्यासारखं वाटतंय तर मी लाईनच्या हिशोबाने त्या इक्वेशनला प्रोसीड करू का, अजिबात नाही. तो वेडेपणा होऊन जाईल, सगळं आन्सर चुकेल तुमचं. ठीक आहे, सो डोंट हरी इन सच थिंग्स. ओके, जस्ट थिंक दॅट ओके अरे आपण प्लेनचं इक्वेशन लिहितोय तर एखादा डायरेक्शन रेशो 0 झाला तो होऊ शकतो ना, कारण 1 1 0 0 1 1 1 0 0 काही मिळू शकतं आपल्याला. मग ते काय लाईन होणार आहे का, तर नाही, ते प्लेनच राहणार आहे. ठीक आहे, सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या असतील की प्लेन आहे काय, त्याचं वेक्टर इक्वेशन काय, कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन काय, जनरल इक्वेशन काय आहे, या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तर चला पुढे बघायचंय तो म्हणजे आपल्याला नॉर्मल फॉर्म. ठीक आहे, चलो आता जेवढं आपण इथपर्यंत बघितलं तोपर्यंत मला वाटतं तेवढे क्लिअर असतील गोष्टी. सो जसं बोललो आपण तसं इक्वेशन ऑफ प्लेन, इक्वेशन ओके जस्ट अ मिनिट आय ॲडजस्ट दिस थिंग.
ओके, इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म, ओके, किंवा नॉर्मल फॉर्म असं म्हणूया, नॉर्मल फॉर्म. ठीक आहे. सो आता आपण दोन ह्याच्यात बघितलं, कार्टेशियन आणि वेक्टर फॉर्म मध्ये बघितलं. आत्ताच आपण इक्वेशन बघितलं, काय होतं आपलं प्लेनचं इक्वेशन, ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0. आपल्याला माहिती आहे हे इक्वेशन आहे. आता हे जे एबीसी आहेत, म्हणजे जर मी म्हटलं की XYZ चे कोएफिशियंट्स काय काय आहेत, तर तुम्ही लगेच सांगाल एबीसी, बरोबर ना. कोएफिशियंट्स ऑफ x, y and z काय आहेत, तर a, b आणि c आहेत. पण हेच काय आहेत, दीज आर नथिंग बट डायरेक्शन रेशोज. ठीक आहे. आता मग मला जर ह्या इक्वेशनला डायरेक्शन कोसाइनच्या हिशोबाने बघायचं असेल, ठीक आहे, ह्याला जर मला डायरेक्शन कोसाइनच्या हिशोबाने जर बघायचं असेल तर मला काय चेंजेस करायला पाहिजे. आता बघा की पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्शन रेशोज वरून डायरेक्शन कोसाइन भेटणार कसे. आता ही गोष्ट शिकवून झालेली आहे. सो मला वाटतं या गोष्टी क्लिअर व्हायला हरकत नाही आहे. मला म्हणजे आता तुम्ही तिथे उत्तर दिलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण अपेक्षित आहे मला काही विद्यार्थी नक्की उत्तर देतील, सगळेच विद्यार्थीकडे द्यायला हवेत. ठीक आहे. मी काय करणार की ह्याला याच्या मॅग्निट्यूडनी डिवाइड करून टाकणार, म्हणजे काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, म्हणजे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरनी जर मी या सगळ्या टर्म्सला डिवाइड केलं तर मला काय काय भेटणार आहे ते बघूया. ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर एक्स, हा थोडा बाजूला लिहितो कारण आपल्याला हे थोडंसं ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर वाय प्लस सी अपॉन अंडर रूट a square plus b square plus c square, okay, z plus d upon under root a square plus b square plus c square is equal to 0. ठीक आहे. सो भलं मोठं जे काही इक्वेशन दिसतंय हेच म्हणजे काय आहेत माझे, दिस आर व्हॉट, डायरेक्शन कोसाइन्स. ठीक आहे. हे म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स झाले. पण आता ही जी क्वांटिटी आहे, ही क्वांटिटी मी काय करतो, मी पहिली तर गोष्ट हे डायरेक्शन कोसाइन झाले म्हटल्यावर ह्याला मी एल, याला एम आणि ह्याला एन असं म्हणू शकतो, 100% म्हणू शकतो. म्हणजेच काय आहे, मी असं लिहू शकतो ना, एल एक्स बरोबर आहे प्लस एम वाय प्लस एन झेड प्लस डी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 0. पण मला ही थोडी क्वांटिटी तर बघायला चांगली नाही वाटत, मी काय करतो ती तिकडे येऊन जातो. ठीक आहे. सो एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू मायनस डी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्या क्वांटिटीला मी असं म्हणतो पी म्हणूया. ठीक आहे. लेट अस कॉल दॅट ॲज पी. सो माझं फायनल इक्वेशन जे प्लेनचं दिसणार आहे ते म्हणजे नॉर्मल फॉर्म मध्ये असं दिसणार आहे. ठीक आहे. सो पी ची ऑब्विसली व्हॅल्यू इथे लिहून ठेवूया, वेअर पी इज इक्वल टू मायनस डी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ठीक आहे. सो हे इक्वेशन झालं इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म वेअर पी इज सच अँड सच. आता हे पी जे एक्झॅक्टली आहे ना, हे काय आहे हे पण बघूया आपण. आता जर एखादा प्लेन आहे, ठीक आहे, इफ दिस इज अ प्लेन, आणि एखादा नॉर्मल, ओके, एखाद्या ओरिजिन पासून एक जर परपेंडिक्युलर टाकला मी या प्लेनवरती, ठीक आहे. आता तुम्ही ओरिजिन ओ म्हणा, ठीक आहे, त्याला ऑब्व्हियसली 0 0 आणि 0 म्हणू शकतो, ह्याला पॉईंट पी म्हणूया. सो हा जो पी टाकलाय तर ओपी जो आहे ना, ओपी हा काय असणार आहे, ह्याचे डायरेक्शन कोसाइन काय असणार आहेत, तर एल एम आणि एन. ठीक आहे. ह्याचे डायरेक्शन कोसाइन ओपीचे काय असणार आहेत, एल एम एन एन, एल एम आणि एन सॉरी, आणि ह्याचं मॅग्निट्यूड असणार आहे तो म्हणजे असणार आहे पी. ओके. वेक्टर ओपीचा मॅग्निट्यूड काय असणार आहे, पी असणार आहे. ठीक आहे. सो एका ओरिजिन वरून परपेंडिक्युलर मी जर एखादा प्लेनवरती टाकला, त्याचे डायरेक्शन कोसाइन्स जे आहेत ते एल एम एन आहेत, एल एम एन आहेत, आणि त्याचा मॅग्निट्यूड आहे तो पी आहे. असं असेल तर मी हे इक्वेशन लिहू शकतो. ठीक आहे. सो आय कॅन राईट डाऊन दिस इक्वेशन. सो हे इक्वेशन ऑफ प्लेन मला वाटतं कळलं असेल तुम्हाला. सो एकदा क्विक रिवाइज करून घेऊया की आपण काय काय शिकलो. ऑब्व्हियसली डेफिनेशन ऑफ प्लेन, ज्यावेळी एखादी लाईन त्या प्लेनवरती लाई करत असेल त्यावेळी आपण तो सरफेस जो आहे ज्या सरफेसवर लाई करते त्याला प्लेन म्हणणार आहे. त्याच्यानंतर एक जेव्हा परपेंडिक्युलर असणार आहे आणि एक लाईन जी लाई करते त्या दोन्ही एकामेकाला परपेंडिक्युलर असतील आणि त्या स्ट्रेट लाईनला आपण नॉर्मल म्हणणार आहे, त्याला एन वेक्टर म्हणून आपण डिनोट करतो. ठीक आहे. त्यानंतर इक्वेशन ऑफ प्लेन इन वेक्टर फॉर्मला आपण सेम जे स्ट्रेट लाईनला जे लाईनला फॉलो केलं किंवा स्ट्रेट लाईनला ऑब्व्हियसली फॉलो केलं वेक्टरच्या मागच्या ह्याच्यात लेक्चरमध्ये जे 3Dचे आपण बघितलं की लाईनचं इक्वेशन कसं काढतात, त्याच बेसवरती आपण इथे सुद्धा इक्वेशन डिराईव्ह केलं. सिमिलरली इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टेशियन फॉर्म पण आपण डिराईव्ह केलं, त्याच्यावर आपण डायरेक्शन रेशोज बद्दल इन्फॉर्मेशन घेतली. त्या डायरेक्शन रेशोजवरून आपण इथे डायरेक्टली प्लेनवरून काही इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करू शकतो. आणि नोट दिली होती मी तुम्हाला लिहून की बाबा हे लाईनचं इक्वेशन नाही आहे, दिस विल बी स्टील द इक्वेशन ऑफ प्लेन. ठीक आहे. सो मला वाटतं एवढ्या गोष्टी इथपर्यंत क्लिअर असल्या पाहिजेत, ह्याच्यामध्ये काही टफ नाही आहे. सो
कसं आहे की एखादी गोष्ट ज्यावेळी कंप्लीट होते ना त्यावेळी तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. कसं आहे, मी जर स्टडीज करत नाहीये तर मग ते मला कधीच समजणार नाहीये. तुम्ही स्टडी करा, तुम्ही प्रॉपर त्याच्यावरती थोडंसं रिव्हिजन करा, तर त्या गोष्टी क्लिअर व्हायला सुरुवात होते. नाही तर सुरुवातीला त्या डिफिकल्ट वाटू शकतात. ओके, इन बिगिनिंग पार्ट यू कॅन फाइंड इट डिफिकल्ट, बट अगेन इफ यू वॉच द लेक्चर केअरफुली यू कॅन क्लिअर इट. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल पण आपण बघितलं, जे आत्ताच आपण बघितलं की डायरेक्शन रेशोजला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर डायरेक्शन कोसाइन्स भेटले मला. त्याच्यावरून हे इक्वेशन लिहू शकलो. पी काय आहे हे पण सांगितलं तुम्हाला इथे. सो इथपर्यंत जर क्लिअर झालं असेल तर काही एक्झाम्पल्स बघूया, म्हणजे जेवढं शिकलोय त्या कन्सेप्टमध्ये कसं अप्लाय करायचंय ते इथे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो क्वेश्चन मी लिहितो बघा काय दिलंय. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन, फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन. ठीक आहे. पासिंग थ्रू पॉइंट. आता पॉइंट काय दिलाय 3, 1 आणि -1. ओके. अँड परपेंडिक्युलर टू लाईन जॉइनिंग द पॉइंट्स. ठीक आहे. आता काय दिलं पॉइंट्स बघा काय काय दिलेले आहेत. 2 पॉइंट दिले आपल्याला -2, 5 आणि 7. -2, 5 आणि 7 अँड दुसरा आहे तो 1, 3 आणि 4. ठीक आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे क्वेश्चन रीड करा, प्रॉपरली क्वेश्चन रीड करण्याचा प्रयत्न करा की नक्की बाबा क्वेश्चन मध्ये काय दिलंय आपल्याला, इन्फॉर्मेशन काय काय दिले. बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन ऑब्व्हियसली फाइंड करायचं. पासिंग थ्रू पॉईंट म्हणजे पॉईंट थ्रू आहे, म्हणजे हा फिक्स पॉईंट दिला ना आपल्याला. ह्याच्यावरून काय कळलं की जो आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड करायचा आहे. ठीक आहे. आपण ह्याला असं इथे एक प्लेन काढून घेऊया. तर जो आपण फिक्स पॉईंट म्हणायचो ना तो पॉईंट आपल्याला दिलेला आहे. त्याला आपण काही म्हणूया. फिक्स पॉईंटला आपण पी जर म्हटलो तर पी चे हे कॉर्डिनेट्स दिले. ठीक आहे. इथे लिहितो मी ते 3, 1 आणि -1 हा फिक्स पॉईंट दिलाय. अँड परपेंडिक्युलर टू अ लाईन जॉईनिंग पॉइंट्स. आता बघा, परपेंडिक्युलर टू बेस, आता ती इथून एक्सटेंड होऊन अशी पण जाईल. आता आपण ह्यालाच पकडूया ए आणि ह्याला पकडूया बी. ठीक आहे. आता हा -2, 5 आणि 7, तर बी काय आहे 1, 3 आणि 4. हे इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. सो इथे बरेच वेळा मुलं काय गफलत करतात ते सांगतो, क्वेश्चन प्रॉपर वाचत नाहीत. 3 पॉईंट दिलेत म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात एकच फक्त असतं की बाबा ह्याचं काहीतरी पॉईंट एक दिलेला असेल कुठेतरी. ओके, दिस पॉईंट आयदर दिलेला आहे आणि हे जे 2 पॉईंट आहेत ते हेच दिलेत, ए आणि बीच दिलेत, आणि पटकन इथे लिहून टाकतात ए बी चे 2 कॉर्डिनेट्स दिलेले इथे, आणि ते सगळं रॉंग होऊन जातं. सो थोडंसं क्वेश्चन प्रॉपरली वाचणं गरजेचं आहे सॉल्व्ह करायच्या आधी. असं गडबडीत आणि घाईत काहीतरी लिहायला किंवा व्हिज्युअलाइज करायला जाऊ नका. लाईन बाय लाईन, स्टेप बाय स्टेप तो क्वेश्चन वाचा की बाबा त्या क्वेश्चनमध्ये नक्की काय इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मगच प्रोसीड करा. ठीक आहे. सो फिगर तर माझी बनलेली आहे. आता अप्रोच थोडासा तुम्ही विचार करा. चला, मी तुम्हाला थोडासा एक टाइम देतो, एक 5 सेकंड्स 10 सेकंड्सचा टाइम देतो तुम्हाला. यू थिंक व्हॉट वी कॅन डू. विचार करा चला की फाइंड कसं करू शकतो. माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यावर मी काय काय लिहू शकतो किंवा त्या इन्फॉर्मेशनचा उपयोग काय. त्याच्या आधी मला प्लेनचं इक्वेशन काढायला काय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर डायरेक्शन रेशोज. I need DRs. Without DRs, I cannot write equation of plane. ठीक आहे. So if without DRs, if I cannot write equation of plane, मग DRs मिळवा. आता DR मिळवायचे कसे, तर AB हा परपेंडिक्युलर आहे ना, तर ह्याचे जर AB चे जर मी DR काढले ना तर तेच तुमचे ह्या परपेंडिक्युलरचे DR असणार. ठीक आहे. सो ही गोष्ट मला वाटतं तुम्हाला कळणं गरजेचं आहे. सो हे जर काढायचं म्हटलं तर AB चे DRs जर काढायचे म्हटले काय येणार आहे, पॉईंट जर म्हटलं 1 - 3 झालं. ठीक आहे. ए बी आहे ना, आपण काय करूया, ठीक आहे, हा 5 - 2 म्हणजे हे 2 घेऊया, हे -3 घेऊया, हे 2 घेऊया. ठीक आहे. त्यानंतर हे काय होणार आहे 7 - 4, सो 3 झाला. सो असं घ्या किंवा उलटं घ्या, काय फरक नाही पडत. मी आता अशा पद्धतीने सबस्ट्रॅक्शन केलं आहे. ठीक आहे. -2 - 1 5 - 3. सो BA लिहा, AB लिहा, काय इथे फरक पडणार नाही आहे. ओके. सो हे जे आहेत ना हेच तुमचे परपेंडिक्युलरचे डायरेक्शन आहेत, कारण की काय हे परपेंडिक्युलर दिलेलं आहे ना, तेव्हा AB BAचं जे आहे ना डायरेक्शन रेशोज तेच तुमचे परपेंडिक्युलरचे डायरेक्शन रेशोज आहेत. सो मला परपेंडिक्युलरचे जर डायरेक्शन रेशो भेटले तर मला इक्वेशन ऑफ प्लेन माहिती आहे काय आहे, x - x1 प्लस b इंटू y - y1 प्लस c इंटू z - z1 इज इक्वल टू 0. हे आपण बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. आता हा जो पॉईंट दिलेला आहे, ओके, हा पॉईंट म्हणजे काय x1 y1 आणि z1 दिलाय आणि हे ABC आहेत. सो लिहिलं मी 3 इंटू x - 3 प्लस 2 इंटू y - 1 प्लस 3 इंटू z - 1 म्हणजे z+1 इज इक्वल टू 0. आता हे असंच ठेवायचं नाहीये. ऑप्शनमध्ये ऑब्व्हियसली असली कुठली गोष्ट बघायला नाही मिळणार. हे एक्सपांड करा. -3x + 9 + 2y - 2
+3z +3 इज इक्वल टू 0. सो हे एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. -3x लिहिलं +2y ओके +3z ओके. आता इथे तुम्ही एक गोष्ट करू शकता, हे मायनस साईन काढू शकता, पण पहिला हे ॲड करून घ्या. आता 9 -2 म्हणजे 7 + 3 10. सो +10 इज इक्वल टू 0. बरोबर आहे ना. +10 +10 मायनस ठीक आहे ओके. सो इथे मी काय करतो मायनस साईन उडवून टाकतो. सो हे 2y -3z -10 इज इक्वल टू 0. सो हे मला कुठेतरी ऑप्शनमध्ये बघायला भेटलं पाहिजे. ठीक आहे. आता हे ऑब्व्हियसली नसणार आहे, असेल पण सांगता येत नाही. मायनस साईन ते काही इनिशियली ठेवू नाही शकत असा विषय नाही आहे, ठेवू पण शकतात, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण कसं आहे की सिम्प्लिफाय करा पूर्णपणे, तरच ते इक्वेशन ऑफ प्लेन कुठेतरी मला प्रॉपर दिसेल. सो दिस कॅन बी युअर, दिस विल बी युअर ऑप्शन. ओके, दिस विल बी युअर वन ऑफ द ऑप्शन्स. सो बघा पुन्हा प्रॉब्लेमचा अप्रोच समजून घ्या की मला काय दिलेलं, तर एक फिक्स पॉईंट दिला होता, म्हणजे मला x1 y1 z1 दिला होता. बरोबर आहे, म्हणजे ए पॉईंटच्या ऐवजी मी इथे पी म्हटलोय, काही म्हणा तुम्ही. आणि मला 2 पॉईंट्स दिले होते जे जॉईन केल्यानंतर एक परपेंडिक्युलर होते, त्या प्लेनला परपेंडिक्युलर लाईन किंवा नॉर्मली ना ती मला इथे कुठेतरी बघायला मिळते. ठीक आहे. सो त्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशो जर मला माहिती असतील तरच मी प्लेनचं इक्वेशन लिहू शकतो. ही गोष्ट माझ्या डोक्यात पहिला पाहिजे. मग आता AB जर दिलेलं आहे, मग त्याचंच तुम्ही AB काढा, BA काढा, आणि तेच तुमचे डायरेक्शन रेशो असणार आहेत ABCचे. ठीक आहे. सो बाकी काही नाही आहेत. ह्याच्यावरून तुम्ही फक्त अप्रोच समजून घ्या की कन्सेप्ट आपण कशी अप्लाय करतो. सो प्रत्येक गोष्ट वेक्टर असो 3D असो दोघंही खूप इंटररिलेटेड आहेत आणि त्याचा आपल्याला प्रचंड इथे वापर करावा लागतो. नाहीतर आपलं कसं आहे, चला एक लेसन झाला की त्याला आपल्याला टाटा बाय बाय केलं, पुढे गेलं, अशातली गोष्ट नाही चालत इथे करून. ठीक आहे. सो ते झालं असेल तर अजून एक क्वेश्चन बघून घेऊया. चला आता थोडा वेगळा बघूया. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन. ऑब्व्हियसली ते असणार आहे फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन. ठीक आहे. काय दिले बघूया. थ्रू द पॉइंट 1 1 1. ठीक आहे. खूपच कन्व्हिनियंट पॉइंट दिले आहेत 1 1 1 अँड पॅरलल टू द लाईन्स विथ डायरेक्शन रेशोज. ठीक आहे. हे इंटरेस्टिंग आहे. 1 0 -1 अँड 1 -1 0. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस रीड द क्वेश्चन व्हेरी केअरफुली. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन थ्रू द पॉइंट. म्हणजे पुन्हा प्लेन काढून घ्या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही आहे. विल ड्रॉ दिस प्लेन. आणि एक पॉईंट दिलाय, तो पॉईंट P पकडा. पुन्हा त्याचे कोऑर्डिनेट 1 1 आणि 1 दिलेत. हे मला पहिल्या ओळीवरून कळलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर काय दिलंय मला, तर पॅरलल टू लाईन्स विथ डिरेक्शन रेशो, म्हणजे 2 लाईन्स आहेत ज्याला हा प्लेन पॅरलल आहे. आता त्या लाईन्स काढायच्या कशा. ठीक आहे. आता थोडंसं इमॅजिन करा की आपलं ग्राउंड जिथे आपण बसलोय, आपला फ्लोअर आहे आणि ह्या फ्लोअरमध्ये 2 लाईन्स कशा पण काढा तुम्ही, कशा पण या हवेत काढा, त्या प्लेनवरती तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. ऑब्व्हियसली बघा आता मी काय, इथे टेबल आहे, मी काय करतो ह्या 2 लाईन्स अशा काढल्या. आता ह्या मी ट्रान्सलेट करू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच काय, मी इथे हवेत कुठेतरी लाईन्स काढण्यापेक्षा बेटर आहे ना की मी इथेच दाखवतो, म्हणजे आपल्याला थोडं कन्व्हिनियंट होईल. आता हे त्या प्लेनवरती आहेत असं समजू शकता. आता तुम्ही सर इंटरसेक्टिंग लाईनच का, तर इथे मला काय असं म्हटलेलं नाहीये ना की लाईन्स आर पॅरलल टू द लाईन्स, म्हणजे या 2 लाईनला तो प्लेन पॅरलल आहे, बाकी त्या लाईन बद्दल इन्फॉर्मेशन नाहीये. सो मी काय कन्व्हिनियंटली जे मला आहे ते मी लिहिलं. ठीक आहे. सो L1 आणि L2 लिहूया. आता L1च्या सोबत मी लिहितो की डायरेक्शन आपण D1 घेऊया. ओके, D1 वेक्टर घेऊया, हा D2 वेक्टर घेऊया. आता हे काम आहे ते, हे एक बेसिक डोक्यात फंडा फिट झाला पाहिजे की ज्यावेळी अशा 2 लाईन येतात त्याच्या अलॉंग मी डायरेक्ट वेक्टर काढू शकतो जर मला डायरेक्शन रेशोज माहिती आहेत. तर डायरेक्शन रेशोज मला दिलेलेच आहेत ना. बघा थोडा विचार करा की मला डायरेक्शन रेशोज तर दिलेले आहेत, L1चे पण दिलेत, L2चे पण दिलेत. याला आपण L1चे डायरेक्शन रेशोज म्हणूया, याला L2चे म्हणूया. तर D1 जर एक वेक्टर अलॉंग L1 आहे तर ह्याच्या पद्धतीने मी काय लिहू शकतो, I - K. हा J तर 0 होऊन जाईल. ठीक आहे. आणि D2 वेक्टर काय लिहू शकतो ह्याच्या अलॉंग I - J वेक्टर. ठीक आहे. आता हे इथपर्यंत ठीक आहे, एवढं आहे का की नाही, हे सगळं लहान मुलांचा खेळ होता, इथपर्यंत समजलं. आता सर काय हरकत नाही, लहान मुलांचा असं मोठ्या मुलांचा काय फरक नाही पडत, समजणं गरजेचं आहे. ह्याच्या पलीकडे आपल्याला जाऊन थोडासा जो विचार करायचा आहे तो ह्या क्वेश्चनला खूप रेलेव्हंट बनवतो किंवा तो क्वेश्चनला आपल्याला एक प्रॉपर मिनिंग देऊ शकतो. तो काय आहे की मला ना एक कुठे ना कुठे इथे नॉर्मलची गरज आहे. ठीक आहे. एक नॉर्मलची मला गरज आहे, N वेक्टर ह्याची मला खूप गरज आहे, तरच मी काढू शकतो माझं प्लेनचं इक्वेशन. मागच्याच क्वेश्चनमध्ये आपण बघितलं ना की आपल्याला जर माहीत नसेल, जर N वेक्टर माहीत नाही, डायरेक्शन रेशोज माहीत नाही, संपलाच विषय, प्लेनचं इक्वेशनच भेटत नव्हतं. मग मी काय करू शकतो की इथे माझा एक हा जो वेक्टर आहे तो परपेंडिक्युलर आहे टू बोथ द लाईन्स, कारण त्या 2 लाईन्स कशात प्लेनवरती लाई करतायत आणि हा जो आहे हा वेक्टर आहे.
सो ह्या दोघांना तर परपेंडिक्युलर आहे. सो आता ह्या दोन वेक्टर सोबत मी असं काय करू की त्याचा रिझल्टंट कुठेतरी परपेंडिक्युलर निघेल. थोडा विचार करा की या दोन वेक्टर सोबत मी काय ऑपरेशन परफॉर्म करू की जेणेकरून ते ऑपरेशन केल्यावर त्याचा रिझल्टंट एक परपेंडिक्युलर निघणार आहे. तर क्रॉस प्रोडक्ट बघा, क्रॉस प्रोडक्ट आपल्याला काढावं लागेल. सो एन वेक्टर तुमचा जो भेटणार आहे तो क्रॉस प्रोडक्ट ऑफ D1 आणि D2 ने भेटणार आहे. सो I, J आणि K आणि एका झालं 1 0 -1 इथे 1 -1 आणि 0. सो यू नीड टू सॉल्व दिस थिंग. सो ओके, नेक्स्ट पेजवरती लिहून घेऊया आपण, काय हरकत नाही. सो कसं आहे की हे जे आता आहे ना, आता हा क्रॉस प्रोडक्ट घ्यायची वेळ आली. सो ही गोष्ट ना मला क्लिअर असली पाहिजे की बाबा काय नक्की मला विषय आहे. तर हे वेक्टरचं नॉलेज आहे जे मला इथे गरजेचं होतं. सो मला ते माहीत असणं गरजेचं आहे. सो इथे मायनस मायनस प्लस झालं, पुन्हा तो मायनसच झालं. ठीक आहे, मायनस जे काय होणार आहे 0 आणि ते +1 प्लस के आणि ते काय असणार आहे -1 आणि ते 0. ओके, सो इव्हेंच्युअली -I -J आणि -K भेटलं. ओके, सो एन वेक्टर जर मला हा भेटला तर ह्याचेच कोएफिशियंट, आता कोएफिशियंट्स ऑफ एन वेक्टर आर माय डायरेक्शन रेशोज. ही गोष्ट सांगून झालेली आहे आधीच. म्हणजेच काय की dr काय असणार आहे त्याचे, drs ऑफ असं म्हणूया ऑफ एन वेक्टर विल बी ओके -1 -1 -1. ठीक आहे, आता -1 -1 -1 लिहायचा कंटाळा आला असेल तर 1 1 1 लिहा, ते सुद्धा चालणारच आहे. इट विल ऑल्सो वर्क, ह्याच्यात काही फार विशेष नाही आहे. ठीक आहे, नाव अगेन कम्स द इक्वेशन. आपला जो इक्वेशन आहे तो इक्वेशन काय होता, ए काय होता माझा इथे, आता हे 1 1 1 झाले. एक्स आणि x1 काय होतं ते एकदा चेकआउट करूया. पॉईंट काय दिलाय 1 1 1. चलो, म्हणजे सगळ्यात जवळजवळ 1 1 1 झालेलं आहे. ABC हे पण काय झालं माझे 1 1 1 आणि x1 y1 आणि z1 हे पण मला पॉईंट काय दिलाय 1 1 आणि 1. सो ऑब्व्हियसली इक्वेशन काय होणार होतं माझं, a इंटू x मायनस x1 प्लस b इंटू y मायनस y1 प्लस c इंटू z मायनस z1 इज इक्वल टू 0. सो a झाला 1 x मायनस 1 प्लस b इंटू y मायनस 1 प्लस c इंटू z मायनस c कशाला b कशाला 1 1 घेऊया ना, z minus 1 is equal to 0. So again expand this, x minus 1 plus y minus 1 plus z minus 1 is equal to 0. So x plus y plus z minus 3 is equal to 0, or as per the option x plus y plus z is equal to 3. So that's your final answer. ठीक आहे, आता आन्सर आलं खरं, पण कसं आहे की थोडंसं याच्यामध्ये आपल्याला वेक्टरचं नॉलेजची गरज लागली. थोडं नाही, भरपूरच लागली. थोडा क्रॉस प्रोडक्ट आणला म्हणजे जवळजवळ सगळं चाललं. सो थोडा तो विचार करणं आपल्याला गरजेचं आहे की प्रत्येक वेळी बाबा आपण असं नाही विचार करू शकत की आपल्याला परपेंडिक्युलर दिलीच असेल, नॉर्मल दिलाच असेल तरच मी फाइंड करेन. काय गरज नाही आहे. 2 लाईन दिल्यात, त्या 2 लाईनचा जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर त्यांना जनरेट होणारा जो एक परपेंडिक्युलर आहे तोच माझा इथे नॉर्मल असणार आहे. एवढा विषय क्लिअर झाला तरी हे क्वेश्चन सुटण्यासारखे होते. कठीण नाही आहे, लक्षात घ्या, काही कठीण नाही आहे. मी म्हणेन तुम्हाला थोडासा विचार करणं गरजेचं आहे. सो या 2 क्वेश्चनचा चांगला अभ्यास करा. लक्षात घ्या, या दोन्ही क्वेश्चन थरोली स्टडी करा. कसं आहे, मी 10 क्वेश्चन घेणार आहे, ऑब्व्हियसली घेणार आहे. जो आपण प्रॉब्लेमचा अप्रोच कसा असला पाहिजे किंवा प्रॉब्लेम कसे सोडवायचे यासाठी आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेतो. ते लेक्चर ऑब्व्हियसली येणार आहे येत्या 2-3 दिवसामध्ये. पण तोपर्यंत जे कन्सेप्ट शिकवतोय त्या कन्सेप्टवरती जेव्हा एखादा प्रॉब्लेम घेतला जातो तो डीपली स्टडी करणं, थरली स्टडी करणं तुमचं काम आहे. ठीक आहे, सो हे दोन्ही क्वेश्चन प्रॉपरली स्टडी करून घ्या. हे झालं असेल तर चला पुढचा पॉईंट बघून घ्या काय आहे तो. ओके, सो थोडंसं टेक्निकल इश्यूमुळे कर्सर गेला होता. परत आपण बघूया. सो मी बोलत होतो की इक्वेशन ऑफ प्लेन आपण जे डिस्कस आतापर्यंत केले. आता हा एक अजून एक पार्ट आहे जो इक्वेशन ऑफ प्लेन ओके पासिंग थ्रू 3 पॉइंट्स, पासिंग थ्रू 3 पॉइंट्स. ठीक आहे, आतापर्यंत आपण बघितलं की बाबा 2 पॉइंट आहेत दिलेले आहे. ठीक आहे, ह्याच्यातून आपण गोष्टी बघितल्या. आता 3 पॉइंट्स बद्दल काय आहे ते पण एक चर्चा करून घेऊया. हा उलट सगळ्यात सोपा पार्ट आहे. अख्ख्या प्लेन मध्ये सगळ्यात सिंपल पार्ट हा आहे. कारण आता एक बघा की 3 पॉइंट दिले. आपण पकडूया ए, ठीक आहे, त्यानंतर बी पकडूया. ठीक आहे, थोडंसं जरा डायग्राम चांगली वाटायला हवी. बी आणि हा पॉइंट सी पकडूया. ठीक आहे, आणि एक नॉर्मल आपण पकडूया ओके, जी इथून ए कडून गेलेली आहे. एन वेक्टर म्हणूया आपण त्याला. ठीक आहे, सो आता बेसिक डिस्कशन सुरू करायच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथे काय की बाबा एखादं जर मला प्लेनचं इक्वेशन हवे तर मला हा एन वेक्टर असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, हा एन वेक्टर असणं गरजेचं आहे. तर मी काय करू शकतो, आता 3 पॉईंट दिलेत म्हणजे पॉईंटचा मला इथे प्रॉब्लेम नाही. एका पॉईंट मधून फिक्स पॉईंट मधून पास होतोय तरी पण सुद्धा मला प्लेन काढता येत होता. आता जर 2 नाही 3 पॉईंट देऊन ठेवलेत म्हणजे पॉईंट्स तर मला काही प्रॉब्लेम करत नाहीयेत. मी काय करू शकतो की थोडंसं यांना कनेक्ट करून घेऊया.
आपल्याला दिलेलेच आहेत ना 3 पॉईंट, ह्यांना कनेक्ट करूया. सो हे वेक्टरच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं म्हटलं तर हा काय झाला, ए बी वेक्टर एक झाला आणि दुसरा काय झाला, एक ए सी वेक्टर झाला. ठीक आहे. आता मगाशीच आपण डिस्कशन केलं, मगाशीच आपण एक डिस्कशन इम्पॉर्टंट केलं की जर दोन मला लाईन्स दिलेल्या आहेत त्याचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर त्याला परपेंडिक्युलर एक मला जाणारच आहे, तीच मला नॉर्मल भेटेल, म्हणजेच मला एन वेक्टर भेटून जाईल. म्हणजेच मी काय करू शकतो, एन वेक्टर मिळवण्यासाठी ए बी क्रॉस ए सी ही गोष्ट करू शकतो. सो दिस इज माय फर्स्ट पॉईंट. 3 पॉईंट जेव्हा दिले असतील तेव्हा हे कन्क्लुजन मी ड्रॉ करू शकतो की बाबा हे मला इथे मिळणार आहे. सो यू कॅन गो बाय दिस मेथड. पण अजून मी म्हटलं होतं हा सगळ्यात सिंपल पार्ट आहे. मग आता हा सिंपल पार्ट कसा आहे तर ते बघूया. आपण ए चे कॉर्डिनेट्स म्हणूया x1 y1 z1, बी म्हणूया x2 y2 z2 आणि सी म्हणूया x3 y3 आणि z3 आणि एक पॉइंट घेऊया आपण r. ओके, एक पॉइंट r घेऊया. ओके, ज्याला आपण एक्स वाय आणि झेड म्हणूया. ठीक आहे. आता हा आर पॉइंट ऍज अ लोकस वर्क करतोय आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की ह्या पॉईंटवरती रेस्ट्रिक्शन ऑब्व्हियसली असणार आहे की तो प्लेन मध्ये असला पाहिजे, ब्ला ब्ला ब्ला, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. आता फिगर ऑब्झर्व केल्यानंतर थोडंसं इथे माइंडमध्ये क्लिक झालं पाहिजे, अरे जर मी ए बी वेक्टर, ए सी वेक्टर आणि ए आर वेक्टर जर प्रॉपर ऑब्झर्व केले तर हे कसे आहेत, को-प्लॅनर आहे. ओके, दे आर को-प्लॅनर वेक्टर. बघा एकाच प्लेन मध्ये लाई करतात तिन्ही वेक्टर, दे आर को-प्लॅनर वेक्टर. आणि को-प्लॅनॅरिटीची कंडिशन मला माहिती आहे की जर मी एसटीपी घेतला ए बी ए सी आणि ए आरचा, ठीक आहे, ए बी ए सी आणि ए आरचा जर मी एसटीपी घेतला तर तो किती आला पाहिजे, 0, बिकॉज दे आर को-प्लॅनर. आता तुम्ही कसंही पकडा, आता ए आर पहिलं घेतलं कन्व्हिनियन्ससाठी तरी चालेल, कारण आपल्याला जरासं त्याच्यावरून डेरिव्हेशन बघायचं आहे, आणि ए सी असं पकडा, काही हरकत नाही आहे. सो ऑब्व्हियसली को-प्लॅनॅरिटीची कंडिशन वरून मी हे एसटीपी लिहू शकतो, एसटीपी इज इक्वल टू 0. मग ह्यालाच जर मी एक्सटेंड करायचं म्हटलं तर काय येणार आहे बघा, मी म्हटलं ए आर ए बी आणि ए सी. ठीक आहे. सो लेट अस एक्सपांड दिस थिंग. आता ए आर येणार काय आहे, पहिली गोष्ट बघा, ए आर काय येईल तर एक्स मायनस x1, ठीक आहे, एक्स मायनस x1 आय प्लस y मायनस y1 j प्लस z मायनस z1 k. ठीक आहे. सो दिस विल बी माय ए आर. आता सिमिलरली ए बी काय येणार आहे तर x2 मायनस x1, ठीक आहे, आता प्लस y2 मायनस y1, ओके, जे प्लस z2 मायनस z1 k. ठीक आहे. सिमिलरली माझा एसी काय येईल तर x3 मायनस x1, ऑब्व्हियसली x1 म्हणजे तो इनिशियल पॉइंटला जाणार आहे म्हणून प्रत्येक वेळी तो x1 येतोय, म्हणाल हे सारखं असं का. सो तेवढी गोष्ट तर मला वाटतं क्लिअर असेल. आणि z3 मायनस z1 k. सो ऑब्व्हियसली हे लिहिल्यानंतर मी यांना एक डिटर्मिनंट फॉर्म मध्ये जर मांडू शकतो, आय कॅन राईट दिस इन अ डिटर्मिनंट फॉर्म. आता तुम्हाला ही मेथड एन वेक्टर फाइंड करायला हे सुद्धा वापरून चालेल. अदरवाईज तुम्ही हे जेव्हा सोडवाल ना, ह्याचं जेव्हा एक्सप्रेशन हे एसटीपी सोडवाल, तुम्हाला असं एक इक्वेशन भेटणार आहे की जे प्लेनचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. सो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही प्लेनचं इक्वेशन मिळवू शकता. अदरवाईज लॉंग कट मेथड हवे असेल तर गो बाय दिस थिंग, यू विल गेट डायरेक्शन रेशोज अँड देन फॉलो द नॉर्मल प्रोसिजर. पण एवढं असताना काय नाही करायचं तर इथे आपण लिहून घेऊया डिटर्मिनंट फॉर्म काय येणार आहे आपला. तर प्रॉपर जर लिहायचं म्हटलं तर एक्स मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1, ठीक आहे, इथे x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 x3 मायनस x1 y3 मायनस y1 आणि z3 मायनस z1. ठीक आहे. सो दिस विल बी युअर फॉर्म अँड दिस विल बी इक्वल टू 0. सो हा वेक्टरच्या फॉर्म मध्ये झाला लिखाण करायचं म्हटलं तर इक्वेशन. आता हे सोडवायला काही कठीण नाही, तुम्हाला जर एक्स वाय झेड वगैरे दिलं असेल तर तुम्ही आरामात हे सगळं फाइंड करू शकता. सो याच्यामध्ये मी काही एक्सप्लोरेशन जास्त करणार नाही, पण हा डिटर्मिनंट फॉर्म हा खूप सोपा आहे. म्हणूनच म्हटलं की प्लेन पासिंग थ्रू 3 पॉइंट्स हा सगळ्यात सोपा पॉइंट आहे. सो ऑब्व्हियसली डिटर्मिनंट सॉल्व्ह करू, आन्सर मिळवून टाका, काय प्रॉब्लेम नाही. आता ह्यालाच थोडंसं कंटिन्युएशन म्हणजे काय की इक्वेशन ऑफ प्लेन. ओके, इक्वेशन ऑफ प्लेन आणि काय दिलंय इंटरसेप्ट फॉर्म दिलाय. काय दिलेलं आहे आपल्याला इंटरसेप्ट फॉर्म. आता इंटरसेप्ट फॉर्मसाठी थोडंसं आपल्याला डायग्रामची गरज लागेल, ती आपण पहिला काढून घेऊया. ठीक आहे, लेट अस ड्रॉ द डायग्राम. चला ठीक आहे चालेल. आणि एक आपण ट्रायंग्युलर फिगर जॉईन करून घेऊया. ठीक आहे, इथे एक आपण ट्रायंग्युलर फिगर जॉईन करून घेऊया ही. ठीक आहे. सो याला तुम्ही ऑब्व्हियसली एक्सेस म्हणा, वाय झेड आणि हा एक्स ॲक्सेस असं म्हणूया. हे डिस्टन्स आपण म्हणूया ए, हे डिस्टन्स ट्रॅव्हल झालंय बी आणि हे डिस्टन्स ट्रॅव्हल झालंय सी म्हणूया. ठीक आहे. आणि हे कोऑर्डिनेट्स जर म्हणायचं झाले तर ए
बी आणि हा सी म्हणूया आपण. ओके, सो ए चे कोऑर्डिनेट्स काय होणार आहेत की हा डिस्टन्स ए ट्रॅव्हल झाला म्हणजे ए 0 0, बी चे काय होणार आहेत 0 बी 0 आणि सी चे काय होणार आहेत 0 0 आणि सी. ठीक आहे, सो हे ते मला कोऑर्डिनेट्स मिळाले. आता मी काय करणार की ऑब्व्हियसली हा एक ट्रायंगल म्हणजे एक प्लेनर फिगर आहे. ट्रायंगल इज अ प्लेनर फिगर ही आपल्याला गोष्ट माहिती आहे, म्हणजे ऑब्व्हियसली तो प्लेन मध्येच कन्सिडर होणार. सो मी याला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये इझिली लिहू शकतो. एक्स मायनस ए, ओके, इथे काय येणार आहे वाय मायनस 0 झेड मायनस 0. कसं आहे एक्स मायनस x1 आहे ना, सो हे x1 वाल्या टर्म्स आहेत, ह्या x2 वाल्या टर्म्स आहेत आणि ह्या x3 वाल्या टर्म्स आहेत. आता हे ऑब्व्हियसली ते y1 आणि z1 असणारच आहे, पण ते खिचडी होईल म्हणून मी लिहिलं नाही. ओके, हे z2. ठीक आहे, आणि इथे y3 आणि z3. सो आता हे लिहिल्यामुळे काय झालं तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल की आपण इथे हे डिटर्मिनंट मध्ये लिहिणार कसं आहे. सो आता x2 काय 0 0 मायनस ए म्हणजे मायनस ए, त्याचं b मायनस 0 म्हणजे b आणि 0 मायनस 0 म्हणजे 0. आता 0 मायनस ए म्हणजे मायनस ए, 0 मायनस 0 म्हणजे 0 आणि c मायनस 0 म्हणजे c इज इक्वल टू 0. आता हे जे डिटर्मिनंट आलेलं आहे हे जर मी सोडवायचं म्हटलं पुन्हा इथे आपण लिहून घेऊया एक्स मायनस ए, ओके, वाय झेड, त्यानंतर मायनस ए, इथे काय होतं बी होतं, इथे 0 होतं, इथे 0 होतं, इथे सी होतं इज इक्वल टू 0. सोडवून घेऊया एक्स मायनस ए इंटू बी सी, ओके, मायनस 0 त्याचा काही आता फरक नाही पडत सोडा, मायनस वाय इंटू हे काय होणार आहे मायनस ए सी आणि हे 0 होणार आहे, सो त्याचाही काही फारसा फरक नाही पडणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथे काय होणार आहे प्लस झेड इंटू हा 0 झाला आणि इथे काय होणार आहे मायनस म्हणजे प्लस ए बी झाला. ठीक आहे, सो इज इक्वल टू 0. आता इथून जर एक आपण गोष्ट बघितली तर आपण इथे काय करू शकतो त्याचा एक जरा चेकआउट करून घेऊया की एक्स, ओके, एक्स इंटू बी सी मायनस ए बी सी प्लस वाय ए सी प्लस झेड ए बी असं काहीतरी मला इथे भेटतंय. ठीक आहे, सो आता इथे ना ही टर्म थोडीशी याच्यात इररिलेव्हंट वाटते. सो मी काय केलं एक्स बी सी प्लस वाय ए सी प्लस झेड ए बी इथेच ठेवलं आणि एबीसी इकडे घेऊन आलो. आणि आता मी काय करतो या सगळ्या ह्याला ना एबीसीने डिवाइड करतो. ओके, सो डिवाइड बाय एबीसी थ्रू आउट. आता एबीसीने डिवाइड केल्यामुळे काय येणार आहे बघा की एक्स अपॉन ह्याला काय होणार आहे एबीसी म्हटल्यावर बी आणि सी गेला, एक्स राहिला म्हणजे एक्स बाय ए प्लस वाय बाय बी प्लस झेड बाय सी इज इक्वल टू 1. कारण की इथे पण काय होईल एबीसीने डिवाइड झाल्यावर काय येणार आहे 1. सो दिस इज nothing but your intercept form. okay, plane equation of plane in intercept form. बघा डिटर्मिनंटच्या जोरावरती आपण आरामात ह्या गोष्टी सुद्धा क्लिअर करून घेऊ शकतो. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या असतील इक्वेशन इंटरसेप्ट फॉर्म मध्ये, डिटर्मिनंट फॉर्म मध्ये आणि पासिंग थ्रू 3 पॉईंट. सो हे गोष्ट क्लिअर झाली असेल. सोपं आहे, हे पण फॉलो करू शकता. एसटीपी काढा, डिटर्मिनंट फॉर्म लिहा, हा डिटर्मिनंट फॉर्म आहे, त्याच्यावर आपण इंटरसेप्ट फॉर्म काढला आणि इंटरसेप्ट फॉर्मला आपण इथे फायनली हा सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये आणून ठेवून दिला. ठीक आहे, सो आता इथपर्यंत मला वाटतं आजच्या दिवसासाठी कन्सेप्ट भरपूर झाले, डोक्याच्या वरून कन्सेप्ट जायला नको नाही तर आपण क्वेश्चन बघूया याच्यावरती. ठीक आहे, सो लेट अस वॉच सम क्वेश्चन्स. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट काय दिलाय बघूया 2 1 0. अच्छा 3 पॉईंट दिलेत म्हटल्यावर संपला. हा डिटर्मिनंटचा क्वेश्चन आहे सिम्पल. अँड 4 1 1. ठीक आहे, 4 1 1 असं दिलेलं आहे. आता सिम्पल आहे, 3 पॉईंट्स पासिंग थ्रू इक्वेशन आहे. सो मला इथे इक्वेशन माहिती आहे. आता ते इक्वेशन एक्स मायनस x1 वाय मायनस y1 झेड मायनस z1 अपॉन x2 मायनस अपॉन नाही सॉरी इथे x3 मायनस x1, इथे y2 मायनस y1, इथे y3 मायनस y1, इथे z2 मायनस z1, इथे z3 मायनस z1 इज इक्वल टू 0. सो त्या पद्धतीने लिहून घेऊया. x मायनस x1 ह्याला पकडूया आपण -2 y मायनस 1 आणि इथे काय येणार आहे z. ठीक आहे, x2 म्हणजे 5 मायनस 2 म्हणजे इथे झालं तुमचं 3. त्याच्यानंतर 0 मायनस म्हणजे -1, 1 मायनस 0 म्हणजे 1. आता 4 मायनस 2 2. आता एक लक्षात घ्या, हे करताना गडबडीत ना ह्याला ह्याच्यात इकडे सबस्ट्रॅक्ट करताय, ह्याला ह्याच्यात करू नका, ह्याला इकडेच घेऊन यायचं आहे. नाहीतर हे बरेच वेळा मुलं गडबडीत करतात. चला 5 मायनस 2 4 मायनस 5 1 मायनस 0 असं नाही आहे, ते सगळं x1 सोबतच आहे. ठीक आहे, सो इथे काय होणार 1 मायनस 1 0. चला चांगली गोष्ट आहे. आणि 1 मायनस 0 1. सो हे जे इक्वेशन आलंय हे 0ला इक्वल आहे. हे सोडवून घेऊया. काय येणार आहे x मायनस 2 ओके इंटू काय आलं -1. ठीक आहे, हे तसंच ठेवलं मायनस y मायनस 1 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे 3 मायनस 2
आणि प्लस झेड इंटू काय येईल इथे 3 0 झालं आणि हे +2 झालं. आता ह्याला पुढच्या पेजवर लिहिण्याचा प्रयत्न करूया. काय येणार आहे x-2 ओके इंटू -1 -y -1 इंटू 1 आणि इथे 2z ओके 2z अशा पद्धतीने येणार. म्हणजे एखाद्याला -x +2 त्याच्यानंतर +y +1 +2z = 0. म्हणजे एखाद्याला -x +y +2z +3 = 0 अशा पद्धतीने आलं. म्हणजेच काय येणार इथं आपलं x - y -2z -3 = 0 और तो तिकडे घेऊन जा x - y -2z = 3. ठीक आहे. सो दिस विल बी आन्सर और दिस विल बी आन्सर अकॉर्डिंग टू द क्वेश्चन. आता इक्वेशन ऑफ प्लेन म्हटल्यावर काय की हे असंच फॉर्मॅट हा स्टँडर्ड आहे, पण असू शकतं असं सुद्धा असू शकतं की जेणेकरून त्यांची अपेक्षा असेल की तुम्ही हा 3 इकडे घेऊन या आणि ह्या स्टेपला येऊन आन्सर तुमचं एंड करा. ठीक आहे. सो असं पण असू शकतं ऑप्शनमध्ये. असं काही कंपल्सरी नाही आहे की बाबा दिलेलं इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्येच दिलेलं असेल, असं काही कंपल्शन नाही अजिबात. ठीक आहे. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असतील. ओके 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 ते मायनस पाहिजे. ओके सॉरी. So it should be minus, so this will be plus. So x plus y minus 2z. ठीक आहे. x plus y minus 2z -3 बिकॉज इथे मायनस y ना, सो मायनस आला पाहिजे. सो सिम्पल आहे. मला डिटर्मिनंट फॉर्ममध्ये सोडवणं काही कठीण नाही. एखादी गोष्ट सोडवायची म्हटली तर इझिली तुम्ही ह्या गोष्टी क्रॅक आउट करू शकता. ओके. सो क्वेश्चन समजून घ्या प्रॉपरली. 3 पॉईंट दिलेत म्हटल्यावर पहिला फॉर्म्युला लक्षात पाहिजे. डिटर्मिनंट फॉर्म प्रॉपर लिहा. जी इथे चूक सांगितली ती चूक करायची नाही. हे याच्यात इकडे सबस्ट्रॅक्ट केलं तर हे दुसऱ्यात करू नका. दुसरं पहिलं तिसरं पहिलं असंच ते पेअरिंग होतं. ठीक आहे. सो इफ दिस इज क्लिअर, एक आपण तुम्हाला क्वेश्चन देऊया होमवर्कसाठी. बघूया किती लोक सोडवतात. द इक्वेशन ऑफ प्लेन ते लिहून घ्या आता. पासिंग थ्रू काय दिलंय पॉइंट 1 1 1 अँड परपेंडिक्युलर टू प्लेन्स. ओके प्लेन्स दिलेले आहे. ओके इथे थोडंसं तुम्हाला म्हणजे हा ॲडव्हान्सचा क्वेश्चन आहे. -2z = 5 पण जमेल. अँड 3x - 6y - 2z = 7 इज. ठीक आहे. ऑप्शन्स पण देऊन ठेवतो आणि थोडंसं तुम्हाला अजून जरा लाईटली गोष्टी घेता येतील. तर परत ते ऑप्शन्स नाहीत म्हटल्यावर काय आलं आहे माझं ते बरोबर आहे का त्याच्यासाठी भरपूर तुमचं गडबड होते. सो लेट अस राईट डाऊन द ऑप्शन्स. 14x + 2y + 15z = 31 आणि फायनल ऑप्शन -14x + 2y + 15z = 3. सो हा 2017चा क्वेश्चन आहे. 2017 ॲडव्हान्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय हरकत नाही आहे. तुम्ही सोडवू शकता. मला विश्वास आहे तुम्ही एवढ्या तर गोष्टी क्लिअर आउट करून घेऊ शकता. ठीक आहे. सो मला वाटतं एवढं आजच्या लेक्चरसाठी भरपूर आहे. जेवढं आज काय शिकवलं गेलं सगळं प्लेनचं डिस्कशन आपण केलं. अगदी बेसिकपासून म्हणजे प्लेनच्या डेफिनेशनपासून डिस्कशन केलं. त्याचा वेक्टर फॉर्म बघितला, त्याचा कार्टेशियन फॉर्म बघितला, जनरल इक्वेशन ऑफ प्लेन बघितलं, नॉर्मल इक्वेशन बघितलं, त्याच्यानंतर त्याचा डिटर्मिनंट फॉर्म काय, इंटरसेप्ट फॉर्म काय, याच्यावरचे प्रॉब्लेम आपण चेकआउट केले. सो भरपूर कन्सेप्ट आज झालेल्या आहेत प्लेनबद्दल. सो आपण हेच उद्याच्या लेक्चरमध्ये ऑब्व्हियसली कंटिन्यू करणार आहे. पण हे लेक्चर प्रॉपरली बघायचं आहे. कोणीही लेक्चर मिस आउट नाही करायचं. सगळे लेक्चर 3Dचे बघा. 3D आणि वेक्टर इझिली मार्क्स देऊन जाणारे चॅप्टर आहेत. सो गडबड करायची नाही. ठीक आहे. सो लेक्चर प्रॉपरली बघा. काय डाऊट असेल तर बिंदास विचारू शकता. डाऊट सेशनमध्ये या. तोपर्यंत चला भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.